हॅलो. हॅलो. हा सुधा, मी श्रीरंग बोलतोय. अभिनंदन. अ, कशाबद्दल? अरे, अगं तू शिक्षण खात्यानं नेमलेल्या एका खास कमिटीची चेअरपर्सन झाली आहेस ना. पण हे तुला कसं कळलं? बाईसाहेब, नागपुरातही वर्तमानपत्र येतं आणि मी ते वाचतो. नाही म्हणजे तुझा असा आत्ता अचानक फोन येईल असं मला वाटलं नव्हतं म्हणून जरा बरं. तू कसा आहेस? मस्त, एकदम मजेत. धंदा पाणी, शेतीवाडी? धंदा पाणी, शेतीवाडी, बायको आणि संसार, सगळं सगळं काही ठीक. अ, श्रीरंग, हं. म्हणजे आता तू विषय काढलायस म्हणून म्हणून तुला विचारते की तू आपण जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा तू तुझ्या बायकोविषयी काहीच बोलला नाहीस. काय बोलायचं? छान. म्हणजे आता हेही मीच सांगायचं तुला? नाही नाही, तसं नव्हे ग. काय आहे, आमची बायको आहे आपली खेडेगावातली. तुझ्यासारखी हुशार, कर्तबगार वगैरे वगैरे काय नाही हं. तिच्याबद्दल तुला काय सांगायचं? श्रीरंग, कर्तबगारी, हुशारी यापेक्षा सुद्धा आपल्या माणसामध्ये काही खुब्या असतातच की. आपल्या माणसातले छोटे छोटे गुण हे आपल्यालाच माहिती असतात आणि त्याविषयी बोलायला आपण खूप उत्सुक असतो. आपण नाही हं, आपण नाही, तुम्ही. फॉरगिव्ह मी फॉर माय जेंडर बायस. पण बायका आपल्या नवऱ्याविषयी जशा भरभरून बोलतात, तसे पुरुष आपल्या बायकांविषयी क्वचितच बोलतात. तुला काय वाटतं? यू आर ॲब्सोल्युटली राईट मिस्टर वाईजमॅन. चला, कधी नव्हे ते आपलं एकमत झालं याचा मला आनंद आहे. बरं, जया शेठ काय म्हणतायत? त्यांचे काही नवीन उद्योग? नाही नाही, सध्या काही नाही. सध्या फक्त घर आणि कॉलेज पास. ठीक आहे मग, त्याला सांग मी फोन केला होता. आणि हो, तुझं परत एकदा अभिनंदन. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. अच्छा मग. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. अहो पण बाबा माझं एकदा ऐकून घेताय का? तू ऐकलंस का माझं? सांग ना. मी तुला बजावलं होतं ना, मनोज कपाडे यांची माफी वगैरे मागायला जाऊ नकोस म्हणून. अहो हे बघ, माफी मागण्याचा अर्थ असा होतो की आपली झालेली चूक स्वतःच्या तोंडाने कबूल करणं आणि ते धंद्यात योग्य नाही. अहो पण अरे मीटिंगला तू गेला नाहीस तो नाहीसच आणि वरती माफी मागायला गेलास. तू मी मीटिंगला जाऊ शकला नाही याची हजार एक कारण देऊ शकला असतास ना. त्यामुळे स्वतःची आणि आपल्या कंपनीची तू प्रतिष्ठा सांभाळली असतीस. अहो त्यात प्रतिष्ठा कुठून आली? बाबा मी काय म्हणतो तुला मी काही म्हणायची गरज नाही ना, आता तर तू काहीच म्हणू नकोस. अरे मनोज कपाड्यांबरोबर आपलं जे काय कॉन्ट्रॅक्ट होणार होतं त्याच्यासाठी आपण गेले 2.5 महिने धडपडत होतो रे. याचा जरा विचार कर. मला हा माहिती व्यवहार झाला असता तर लाखांचा फायदा झाला असता, हे जरा लक्षात घे ना तू. हो बाबा. काय हो बाबा? अरे दिल्लीला गेला होतास तू, दिल्लीहून येताना तुला फ्लाईट उशिरा मिळाला किंवा दिल्लीतली कामं तुझी लवकर नाही आटपता आली म्हणून फ्लाईट चुकली, काहीतरी कारण तू त्यांना देऊ शकला असतास, सांगू शकला असतास ना. त्यामुळे आपली कामातली सिन्सिअरिटी त्यांना दिसली असती. ते नाही, तू माफी मागायला गेला, सगळ्यावरती बोळा फिरवलास ना. बाबा मी काय म्हणतो मी काही घ्यायची गरज नाहीये. हॅलो, अरविंद महाजन स्पीकिंग. हो नमस्कार कवडिया साहेब. अरे इट्स माय प्लेजर सर. नाही नाही, माझा विश्वासच बसत नाहीये. हो हो. हो का? वाय नॉट? निशांत त्या मीटिंगला येऊ शकला नाही याचं कारण असं झालं अ, हो 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 नक्की. नाही मी सांगतो ना त्याला. नाहीतर मी स्वतःच त्याला घेऊ. नको. हा हो 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 बरोबर आहे. हो नाही खरंच ते बरोबर आहे. या थँक्यू.
थँक्स फॉर कॉलिंग सर. नाही, इट्स माय प्लेजर. बाबा मनोज कपाडियानं तुला उद्या रात्री भेटायला बोलवलंय डिनरला. मला का? निशांत, मला एक सांग, तू त्यांच्याशी काल काय काय बोललास रे? अहो काल ते मला भेटले कुठे? काय? मग हे तुम्हाला मगाशी का नाही सांगितलंस? तुम्ही मला काही बोलू द्याल तर ना. मी जेव्हा त्यांना भेटायला ऑफिसमध्ये गेलो तेव्हा मिस्टर मनोज कपाडिया ऑफिसमध्ये नव्हतेच. मग मग काय मी त्यांच्या जॉईंट एमडीना भेटलो, इकडे तिकडे गप्पा मारल्या आणि म्हणजे तू माफी मागितलीस नाहीस? नाही. आणि तरी सुद्धा मनोज कपाडियानं तुला उद्या रात्री भेटायला बोलवलंय, डिनर मीटिंगचं आमंत्रण. नाही, काहीतरी घोळ आहे, काहीतरी. मला एक सांग, त्यांचे जॉईंट एमडी कोण आहेत रे? मुलगी आहे त्यांची, रेश्मा कपाडिया. रेश्मा. हॅलो. हाय. हाय, काय ग तू आज घरी कशी? तुझ्या फोनची वाट बघत होते. उगाच टेपा लावू नको हं. मी आपला सहजच फोन केला होता, म्हटलं एक चान्स घ्यावा. मी पण सहज घरी थांबले, म्हटलं चान्स घ्यावा, तुझा फोन आला तर. चला, म्हणजे आजचा अख्खा दिवस मस्त जाणार आहे. तर म्हणजे मला संध्याकाळी भेटणार नाहीयेस तर? तेच म्हणतोय मी. या नोटवर आपला डायलॉग सुरू झाला ना की समजावं की माझं दुनियात सगळ्यांशी पटणार आहे. पण तू मला सांग, मला संध्याकाळी भेटणार आहेस की नाही? नशीब माझा फोन तरी केलास, नाहीतर. म्हणजे काय? अगं मीच फोन केलाय ना. आणि हे बघ अनु, आपलं ठरलंय ना की आता आपल्याला पूर्वीसारखं भेटता येणार नाहीये. आणि परत परत तेच कशाला वादविवाद करायचे आपण? अगं जसं तुला वेळ नसतो तसं कधी कधी मलाही वेळ नसतो. वादविवाद करायचा नाही असं आपलं ठरलंय की नाही? संवाद साधायचा प्रयत्न करायचा. भेटीत अंतर आलं ना की असंच होतं, गैरसमज वाढतात. समज बाजूला राहून गैरसमजच वाढतात आणि ते दूर करण्यातच सगळा वेळ जातो. वा निशांत, किती शाण्यासारखं बोललास तू. मला सांग, तू असाच का नाही वागत रे नेहमी? अनु हे बघ, मी तेच सांगायला तुला फोन केलाय. अगं परवा जे आपण भेटलो होतो ना, तेव्हा आपली भेट जरा जास्तच लांबली होती. तुला माहिती आहे, माझी एक लंच अपॉइंटमेंट होती ते मनोज कपाडिया आहेत ना त्यांच्याबरोबर, आणि ती नेमकी मी विसरलो सगळ्या गडबडीत. बाबा कसले चिडले होते माहिती आहे. अरे बापरे. हे बघ अनु, अगं ती अपॉइंटमेंट आज आहे अँड आय रिअली कॅन्ट स्किप इट. आय हॅव टू गो देअर प्लीज. मग जा तू मीटिंगला. अरे माझ्यापेक्षा काम जास्ती महत्वाचं नाही का? मी असं अजिबात म्हणत नाहीये की तू जाऊ नकोस आणि मला भेटायला ये, पण हे तू पण लक्षात ठेवा. आता मी उशीर आले की तू चिडतोस, रागवतोस. अनु अगं तुझी मीटिंग त्या वीरू बरोबर असते, ती कधी कधी पुढे मागे नाही का होऊ शकत? सॉरी हां, असं काही नाहीये. माझी मीटिंग पण तेवढीच महत्वाची असते. अरे आम्ही आमच्या मीटिंगमध्ये शूटिंगचं शेड्यूल ठरवतो आणि त्या शेड्यूलवर बाकी सगळ्यांची पोटं अवलंबून असतात. ऑल राईट आय एम सॉरी. हे बघ तू एक काम कर, आता आपली पुढची भेट आहे ना त्याची वेळ आणि तारीख तू ठरव. तू जिकडे सांगशील तिकडे मी तुला येऊन भेटेन. छान. म्हणजे आता आपण तारीख आणि वेळ ह्याच्यावरनं भांडायचं. हं, आत्ताच काय ते फोनवर भांडून घे, नंतर भेटल्यावर वेळ जायला नको. हे आपण एक काम करूया, आपण आजपासून बरोबर 7 दिवसांनी भेटूया, चालेल? उद्या का नको? अगं 7 दिवस म्हणजे? अरे म्हणजे आपल्याला भरपूर वेळ मिळेल, भरपूर गप्पा मारता येतील. निशांत, माझं जरा ऐकत जा, तुला फायदा होईल त्याचा. आणि एनिवे, बेस्ट ऑफ लक फॉर युअर मीटिंग. मला फोन कर आणि सांग काय झालंय ते. काय? ओके नक्की कळवेन. अँड थँक्स अ लॉट. आप जैसा कहेंगी वैसा ही होगा. ऑलराइट, चल बाय, टेक केअर. या बाय. बस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज काय काम काढलं, एवढं अर्जंट बोलवलं? का? कामाव्यतिरिक्त मी तुला कधी बोलवत नाही. अरे श्रीरंगचा फोन आला होता, त्यासाठी बोलवलं होतं. अच्छा, हम्म. काय म्हणतात श्रीरंग भाऊ?
भाऊ म्हणजे माझा मानलेला भाऊ बस. तुझी चौकशी करत होता. माझी चौकशी करायला त्याने तुझ्याकडे फोन केला? नाही म्हणजे माझं अभिनंदन करण्यासाठी त्याने फोन केला होता. मग सरळ सांग ना, असं 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 वाकडं कशाला, लपून कशाला घास घ्यायचा? तू मला काही बोलायला देणार आहेस का एकटाच बोलत बसणार आहेस? बोल. त्यानं माझं अभिनंदन केल्यानंतर आपल्या बायकोविषयी बोलला. प्रथमच. आपणून बोलला? आश्चर्य आहे. छे, आपणून कसला बोलतोय तो? मीच विषय काढला तेव्हा बोलला. बोलला पण अगदी मोजकं, तुटक. बायकोविषयी बोलायला फारसा उत्सुक नव्हता तो. हां, मलाही जाणवलं ते. म्हणजे मागे एक दोनदा आम्ही बोलत होतो, तेव्हा बोलता बोलता सहज असं लग्नाचा संसाराचा विषय निघाला. टाळलं त्याने, चक्क टाळलं मला. तेव्हा मला काय वाटलं की मी असं सडाफाटीन तर माझ्याशी कसं बोलायचं, म्हणून टाळलं असेल. जया, मला सारखी अशी शंका येते की त्यांच्या संसारात काहीतरी प्रॉब्लेम आहे. समजा असला तर त्याचा आणि तुझा काय संबंध आहे? छे, माझा काय संबंध? मग असू दे ना, त्याचा काथेकोट तू करू नकोस. काय माहिती सुद्धा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही दरवाजे त्याने बंद करून ठेवलेले असतात. आपण ते उघड्याच्या फंदात पडू नये. तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. Excuse me. Hi. Uh, is anything wrong with me? No, nothing at all. मी इनफॅक्ट तुमच्या बाबांसाठी थांबलो होतो. तुम्ही अशा अचानक आलात त्यामुळे It's जरा. all right. मी टेबल ऑलरेडी बुक करून ठेवलंय. अच्छा. प्लीज कम. या प्लीज. प्लीज. हे रिलॅक्स मॅन. पप्पा नसले म्हणून काय झालं? इट्स माय ट्रीट. बी कम्फर्टेबल. हो, पण तुम्ही येणार आहात हे जर आधी माहिती असतं तर बरं झालं असतं. मिस रेश्मा. फ्रेंड्स कॉल मी रश because I'm always in rush. रश. Jokes apart, don't call me that aho zaho. Right Marathi? हो या, बरोबर. तुम्ही आय मीन तू खूप छान मराठी बोलतेस. म्हणजे कपाडिया असूनही. Of course. Born and brought up in Mumbai. माझं बालपण हे गिरगावातच गेलं. अजूनही मी गणपतीला गिरगावात जाते. अच्छा. मीनाकडे. माझी बालपणीची मैत्रीण. अच्छा. तुला सांगू, मला की नाही मराठी नाटकं बघायला खूप आवडतं. एखादं चांगलं नाटक असेल तर तू दाखवशील मला? हे कहाँ खो गए? ऑलराइट. काय घेणार? हॉट ड्रिंक? विच पॉइझन? नाही, थँक्स अ लॉट. मी घेत नाही. मी एखादं कोल्ड्रिंक घेतो. तू घेतेस? नाही म्हणजे हसायला काय झालं? ओकेजनली घेते. म्हणजे घेतेच असं नाही रे. आणि हसण्याचं कारण म्हणत असशील तर तुझ्या चेहऱ्यावरची जी एक्सप्रेशन्स होती ना, ती इतकी गोड होती. आय लाईक्ड इट. करेक्ट मराठीमध्ये म्हणायचं झालं तर निरागस. राईट? दॅट्स इट. मला की नाही खूप मित्रमैत्रिणी आहेत रे. म्हणजे आम्ही पार्टीज करतो, पिकनिक्सला जातो. दे आर नॉट बॅड. बट माय फर्स्ट इम्प्रेशन इज नोबडी इज लाईक यू. ओ, थँक्यू व्हेरी मच. इनफॅक्ट पण एखाद्याबद्दल इतकं चांगलं निदान त्याच्या तोंडावर तरी भुलू नये. आणि त्यातून आपली
पहिलीच भेट आहे ना? दुसरी. ऍक्च्युली त्या पहिल्या भेटीवरूनच ही दुसरी भेट ठरली. पप्पा तर येणारच नव्हते रे, आणि ते समजा आले असते तर त्यांनी तुझ्या पप्पांना बोलवलं असतं, आणि मग ही मीटिंग इतकी बोरिंग झाली असती ना. तुला सांगू, हे जे कंपनीचं फ्युचर आहे ना, ते आपल्यासारख्या यंग लोकांनीच ठरवायला हवं, हो की नाही? आणि ह्या बिझनेस मीटिंग्स तर काय रे, होतच राहतील. लेट्स नो इच अदर. हो, पण तरी थोडीशी आयडिया असती तरी बरं झालं असतं अरे ना. मग त्याच्यात गंमतच काय राहिली असती. ते सगळे एटिकेट्स, मॅनर्स आणि ते आर्टिफिशियल बोलणं चालणं ना, ह्याच्यातच सगळा वेळ निघून गेला असता. हे बघ निशांत, मी तर तुला माझा मित्र मानलेला आहे. तुला मी मैत्रीण म्हणून पसंत आहे. तुला सांगू, मराठीतला हा जो मित्र-मैत्रीण शब्द आहे ना, मला खूप आवडतो. नाहीतर ते इंग्लिशमध्ये फ्रेंड म्हणजे फ्रेंड, ही और शी. माझी मैत्रीण म्हणून ओळख करून देशील? डोंट वरी, टेक युअर टाइम. नाऊ यू टॉक अबाउट युअरसेल्फ. माझ्याबद्दल काय जे काय मत आहे ते तर तुला आता माझं ट्रेलर बघून बघायलाच मिळालं असेल, पण यू गो अहेड. बेटा, कपाडिया सेठ घ्या. थँक्यू. चेअर्स. आता खरं म्हणजे डॉक्टरांची मनाई आहे, पण आज सगळी बंधनं झुगारून एटिकेट, मॅनर्स, अपॉइंटमेंट सगळं बाजूला ठेवून मी तुमच्याकडे आलेलो आहे. जस्ट एन्जॉय. आज अगदी बिझनेस सोडून मन मोकळ्या गप्पा मारायच्या. बोला. आणि नंतर छानपैकी झणझणीत मराठी डिश खायला बाहेर जायचं. यू रिअली मीन इट? येस, आय मीन इट. क्या बात. अहो, मला आठवतात बऱ्याच वर्षापूर्वीचे ते गिरगावातले दिवस. गिरगावात? हो. नाही, आज बाहेर जेवायला जायचं नाही, आज इथेच जेवायचं. या. मी तुमच्यासाठी खास मराठी डिश करते. येस. एकदम झणझणीत. गो अहेड. लवकर काय ते आठवणे आम्हाला जॉईन हो. या. या. घ्या ना. येस, थँक्यू. कपाडिया सेठ, बोला. आता तरी मला सांगाल निशांत कुठे आहे? अहो, कशाला काळजी करताय? ही इज बिझी इन द मीटिंग, बिझनेस मीटिंग. बिझनेस मीट? येस. कपाडिया सेठ, तुम्ही इथे, तो बिझनेस? नाही, ही इज बिझी इन द बिझनेस मीटिंग विथ माय डॉटर. युअर डॉटर? येस. शी हॅज जस्ट कम्प्लिटेड हर मॅनेजमेंट इन स्टेट्स. हो, मोठी ॲम्बिशियस आहे. हो, सांगू, तिच्या डोक्यामध्ये अशा एक एक भन्नाट कल्पना आहेत. नॅचरल. आता बघा, तिनेच मला सांगितलं की लेट मी अटेंड दिस मीटिंग. मी म्हटलं ओके, गो अहेड. अहो, एवढा मोठा कारोबार आहे, हमें हवे थाकी गया. म्हटलं आ बद्दू यंग जनरेशन मा जवा दो. नाही, खरं आहे कपाडिया सेठ, अगदी खरं आहे. हं. ही जी यंग जनरेशन आहे ना, ती इतकी डायनॅमिक आहे ना, म्हणजे त्यांना चेंज सुद्धा फास्ट लागतो, रिझल्ट फास्ट लागतो, वेळ कमी, काम भरपूर, असं काहीतरी. करेक्ट, करेक्ट. ही जनरेशन गॅप खूप आहे. आता आमच्या रेशमाच्या डोक्यातच बघा ना, ती मला म्हणते की 25 वर्षापूर्वीचा हा जुना स्टाफ आपल्याला नकोच आहे. काय सांगता? हा, त्यांना भरपूर पैसा द्या आणि काढून टाका म्हणावं. हा, लेट मी डू माय बिझनेस ऑफ माय ओन वे. मी तुम्हाला सांगतो अरविंद भाई, एक दिवस ही मुलगी मला सांगणार, पप्पा तुम्ही रेस्ट लो, बार फरवा जाओ आणि त्याच सेटल થઈ जाओ કરી दे. सांगेल सांगेल. कपाडिया सेठ, बोला. तुम्हाला मी बऱ्याच दिवसांनी असं हेल्दी मूड मध्ये पाहतोय. खूप खुश आहात तुम्ही. खरंच आज बऱ्याच दिवसांनी मी रिलॅक्स मूडमध्ये आहे, कारण ही बिझनेस मीटिंग नाही आहे ना. या या या. आणि मला अजूनही आठवतात ते माझे गिरगावातले दिवस. तिथे माझ्याकडे पैसा नव्हता, पण सुख होतं. आज आज माझ्याकडे भरपूर पैसा आहे, पण तुम्हाला खरं सांगतो अरविंद भाई, आम्ही घरात 4 माणसं राहतो, पण हे असं एकत्र बसून आम्ही कधीच जेवत नाही हो. आय हॅव नो फॅमिली लाईफ. तुम्हाला सांगतो, रेश्मा आणि मी सुद्धा कधी कधी हॉटेलमध्ये भेटतो. माझ्याकडे सगळं काही आहे, पण झोळी खाली आहे. कपाडिया सेठ, तुम्ही हे आपलंच घर समजा. हा, जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हा इथे या, मनमोकळेपणाने राहा, वागा. ओके, आय एम युअर फ्रेंड. हा,
प्लीज हॅव इट. या थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम.